कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका, कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. माझं चुकलं हे शब्द समोरच्याचा काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. लोक फायदा बघतात आणि मी माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटताच झाडही त्याला अलगद खाली टाकतं. निरपेक्ष प्रेम समजणारं दुसरं मनही भेटावं लागतं. स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही, हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असतं. बुद्धीचा वापर करणाऱ्यांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक चांगली असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करतात. असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात. ज्यांचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नये. 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही. घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंडं आपल्या आईवडिलांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी कधीच नाही भांडत. आपल्या दुःखात कुणी सहभागी झाल्यामुळे आपलं दुःख कमी होतं नाही, पण त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद जरूर मिळते. जेव्हा कधी हा विचार मनात येतो, सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यासमोर, आणि हीच वेळ नवी सुरुवात करण्याची. सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं. सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं. श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीर उभे राहायला ज्याला जमतं तोच खरा माणूस होय. हिशोब ठेवत जा. आजकाल लोक पटकन बोलून जातात, तू माझ्यासाठी केलंच काय? एका झाडापासून 1,00,000 माचीसच्या काड्या बनू शकतात, पण एक माचीसची काडी 1,00,000 झाडं जाळू शकते. तात्पर्य काय? एक वाईट विचार सर्व चांगल्या विचारांना संपवतो. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. गाडीची चाकं असोत किंवा कुटुंबाची माणसं, त्यांच्यात ताळमेळ असणं फार महत्त्वाचं असतं. जर का तो चुकला तर अपघात झालाच म्हणून समजा. आपण आयुष्यभर हाच विचार करत असतो की लोक काय म्हणतील. पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा कळतं की आपल्याबद्दल कोणीच विचारच करत नव्हते. एकांतात फक्त वाईट विचार येत नाहीत, तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं भेटतात. स्वतःला स्वतःची ओळख होण्याची
तीच एक वेळ असते. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. जिद्दीपणाची ही गाठ सोडण्यात जर यशस्वी झालात तर नात्यातला गुंता सैल होतो. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. देव हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठेही कुठल्याही रूपात प्रगट होतो. मला स्वतःला माणसात अनेकदा देव दिसलाय. लोक काय म्हणतील हा विचार गतिरोधकासारखा असतो. तो आडवा आला की आपल्या प्रगतीचा वेग मंदावलाच म्हणून समजा. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा. लबाडीचं आयुष्य तेवढंच जोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपत नाही. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडं मनाचा मोठेपणा असावा लागतो. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.